कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा सतेज पाटलांना धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार PN पाटील यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात। काही दिवसांपूर्वी राहुल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या, तशा बातम्याही माध्यमांवर फिरत होत्या, परंतु तसं काही घडलं नाही। आता पुन्हा एकदा राहुल पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागले आहे। त्याचं कारणही तसंच आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल पाटील आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। ही भेट हसन मुश्रीफांनी घडवून आणली होती, मात्र ही भेट राजकीय नसून भोगावती सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळावं यासाठी होती, असं राहुल पाटील यांनी म्हटलं होतं। या बैठकीत राहुल पाटील यांनी भोगावती सहकारी साखर कारखान्याला कर्ज मिळावं यासाठी अजित पवारांची भेट घेतली, तर अजित पवारांनीही राहुल पाटील यांच्या समोर राष्ट्रवादी प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला होता, पण राहुल पाटील यांनी त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता। पण आता पुन्हा एकदा राहुल पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, मात्र या प्रवेशावरून राष्ट्रवादीच्या राधानगरीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे। या नाराजीच्या चर्चांवरूनच रविवारी 20 जुलै रोजी कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये PN पाटील गटाचे नेते आणि कार्यकर्ते, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या राधानगरीतील नेत्यांसोबत बैठक पार पडली। ही बैठक याच नाराजी नाट्यावर होती अशी माहिती समोर येते। तर राहुल पाटील यांचा प्रवेश हा भोगावती सहकारी साखर कारखान्याला कर्जाच्या खाईतून वाचवण्यासाठी असल्याचं बोललं जातंय। तर राहुल पाटलांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील केलेले बदलही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट होतंय। तर राहुल पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यास जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ यांना बळ मिळणार आहे, पण राहुल पाटलांचा प्रवेश हा राधानगरीतील नाराजी नाट्य संपल्यावरच होणार असल्याचं बोललं जातंय। राहुल पाटील यांच्या या पक्षबदलामुळे अजितदादाच्या राष्ट्रवादीला कोल्हापुरात बळकटी मिळणार आहे, तर सतेज पाटील आपला एक खंदा फलंदाज गमावणार असल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर PN पाटील गटाने राष्ट्रवादीची वाढ धरणे हे सतेज पाटलांसाठी मोठं अपयश मानलं जातंय। आगामी निवडणुकीत PN पाटील गटाच्या या निर्णयामुळे भोगावती खोऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे, त्यामुळे राहुल पाटील काय निर्णय घेतात यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।